सुप्रभात. सच्चिदानंद त्रिपद विवरण ओवी क्रमांक 264 पर्यंत काल आपण आलो. 265 पासून पुढे सुरू करूया. विना सौष्ठव तारुण्य अंगन लावण्य सत्कर्म फलप्राप्ती पूर्व पुण्य ते कैसे जाणावे. परितारुण्य लावण्य पुण्य दिसण्या आधी स्वस्थानी कर्म प्राप्त असणे. सौष्ठव दिसेपर्यंत तारुण्य प्राप्त झालं कसं म्हणावं. अंगण भरता लावण्य प्राप्त कसं झालं म्हणावं. आणि सत्कर्म फलाची प्राप्ती मिळेपर्यंत पुण्य काहीतरी केलं गेलं असं कसं म्हणावं. परी तारुण्य लावण्य पुण्य दिसण्याआधी स्वस्थानी कर्मप्राप्त असणे. परंतु तारुण्य त्याच्या जागी, लावण्य त्याच्या जागी आणि पुण्य त्याच्या जागी असतच असतं. आता हे सांगायचा साधा विषय आहे. एखादा तरुण आहे पण तो जसा वाढत जातो तसं त्याला सौष्ठव प्राप्त होतं. म्हणजेच सौष्ठव प्राप्त होईपर्यंत त्याला तारुण्य प्राप्त झालं नाही असं जरी म्हटलं किंवा सौष्ठव दिसेपर्यंत तारुण्य प्राप्त झालं नाही असं म्हटलं तरी तरुण ठराविक वयानंतर सौष्ठव पूर्ण त्याचे शरीर यष्टी होते आणि त्याला तारुण्य प्राप्त होतं. म्हणजेच तारुण्य प्राप्त होण्यापूर्वी त्या तरुणाच्या अंगातच ते वसत असतं. आता अंगण भरता लावण्य म्हणजे एखादी स्त्री आहे, तिच्या उरामध्येच उरोज म्हणजे स्तन लपलेले असतात. परंतु जोपर्यंत लावण्य म्हणजे स्त्रीचं उरोज किंवा स्त्रीची सौंदर्याची स्थळ तितकी कमनीय घाटदार दिसत नाहीत तोपर्यंत लावण्य आहे याचा पत्ता लागत नाही. तिथे सुद्धा तरुणामध्ये लपलेलं सौष्ठव रूपाने तारुण्य असतं. तसंच तरुणीमध्ये लपलेलं लावण्य रूपाने लावण्य असतं. जरी लावण्य दिसलं नाही आणि सौष्ठव दिसलं नाही तरी सुद्धा तरुणामध्ये लपलेलं सौष्ठव जेव्हा दिसायला लागतं तेव्हा त्याला तारुण्य प्राप्त होतं. आणि तरुणीमध्ये किंवा स्त्रीमध्ये लपलेलं लावण्य जेव्हा दिसायला लागतं तेव्हा तिला आपण म्हणतो की अमुक अमुक स्त्री कशी लावण्याने मुसमुसलेली आहे. तसंच सत्कर्म फलप्राप्ती पूर्व म्हणजे पुण्याचं सत्कर्म प्राप्त झालेलं दिसत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकतो किंवा सर्वसाधारण म्हटलं जातं की सत्कर्म फळ चांगल्या कामाचं चांगलं फळ दिसत नाही तोपर्यंत आपण एखाद्याला पुण्यवान कसं म्हणणार. परंतु जो सत्कर्म करत असतो तो सत्कर्म करत असतो याचा अर्थच तो पुण्यवान असतो. परंतु सत्कर्म परिपूर्ण झाल्याशिवाय सत्कर्म पूर्णतेस गेल्याशिवाय त्याचं फळ पुण्य रूपाने दिसत नाही. म्हणजे पुण्यकर्म करणाऱ्याच्या अंगी पुण्य लपलेलं असतं. पुण्यकर्म पूर्ण होता होताच सत्कर्माच्या फलप्राप्ती रूपाने ते दिसतं. तसंच तरुणाच्या अंगी तारुण्य लपलेलं असतं. ठराविक वयानंतर त्याला सौष्ठव प्राप्त झालं की आपण म्हणतो वा काय सुरेख तारुण्य आहे. तसंच तरुणीच्या अंगी लावण्य लपलेलं असतं. जसे उरातून जन्मणारे उरोज स्तन लपलेलेच असतात. परंतु जोपर्यंत पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत उराचे रूपांतर उरोजामध्ये होत नाही आणि जोपर्यंत भरलेले उरोज दिसत नाहीत तोपर्यंत आपण त्या स्त्रीला लावण्यवती म्हणत नाही. सारांश तारुण्य तरुणात लपलेलं असतं, लावण्य स्त्रीमध्ये लपलेलं असतं आणि पुण्य सत्कर्म करणाऱ्यामध्ये लपलेलं असतं. जेव्हा जेव्हा तारुण्य पूर्णावस्थेत जातं, लावण्य पूर्णावस्थेत जातं आणि पुण्य पूर्णावस्थेत जातं तेव्हा तेव्हा ते तारुण्य सौष्ठव पूर्ण म्हणून तरुणामध्ये, लावण्य भरदार कांती म्हणून स्त्रीमध्ये आणि लपलेलं पुण्य पूर्णत्वास गेल्यानंतर
सत्कर्म फल म्हणून त्या पुण्यवान माणसामध्ये आपल्याला दिसायला लागतं. याचा अर्थ असा आहे, तारुण्य, लावण्य आणि पुण्य ही अनुक्रमे तरुण, तरुणी आणि सत्वशील पुरुषामध्ये लपलेली असतात. म्हणून विनासौष्ठव तारुण्य, अंगन भरता लावण्य, सत्कर्म फलप्राप्ती पूर्व पुण्य ते कैसे जाणावे, परी तारुण्य लावण्य पुण्य दिसण्याआधी स्वस्थानी कर्मप्राप्त असणे. तारुण्य लावण्य पुण्य दिसण्याआधी त्याच्या त्याच्या ठिकाणी, म्हणजे तरुणाच्या ठिकाणी, स्त्रीच्या ठिकाणी आणि पुण्यवान माणसाच्या ठिकाणी लपलेले असते. परंतु तारुण्य पूर्ततेस जातं तेव्हाच सौष्ठव दिसू लागतं. लावण्याने तरुणी मुसमुसते तेव्हाच तिची अंगकांती भरली जाते. आणि जेव्हा सत्कर्माची फळं एखादा माणूस टाकतो असं दिसतं तेव्हाच आपण त्याला पुण्यवान म्हणतो. जरी एखादा तरुण, एखादी सुंदरी आणि एखादा पुण्यवान पुरुष ओळखायला आपणाला उशीर झाला तरी स्वाभाविकच तारुण्य, लावण्य आणि पुण्य तरुणामध्ये, तरुणीमध्ये आणि सत्कर्म करणाऱ्या माणसामध्ये मूलता लपलेली असतात, हे समजून घ्यायचं. म्हणून विनासौष्ठव तारुण्य, अंगन भरता लावण्य, सत्कर्म फलप्राप्ती पूर्व पुण्य ते कैसे जाणावे, परी तारुण्य लावण्य पुण्य दिसण्याआधी स्वस्थानी कर्म प्राप्त असणे. ते मूळ जागी असतच असतं. पुढे ऐका. मनपूर्व मदन साज मन ठाई वसावा, ग्रंथी रूपे साचावा, परी ठराविक वयानंतरची मदन भरल्या मनी संचरावा, नसे काही तारुण्य सुलभ. मनपूर्व मदन साज मन ठाई वसावा, म्हणजे मदन जेव्हा मनात प्रवेश करतो तेव्हा ते मन मदन मस्त होते किंवा मदाने मस्त होते. याचा अर्थच मदन म्हणजे शृंगाराची कला मनामध्ये पूर्वीच वसलेली असते हे निश्चित आहे. मात्र तो जो मदन आहे तो जागृत होण्या अगोदर मनामध्ये तो वसलेला असतो आणि मनामध्ये ग्रंथी रूपाने, म्हणजे विशिष्ट ग्रंथी गाठी रूपाने त्या मदनाचा संचार साठलेला असतो. ठराविक वाढ झाल्यानंतर त्या ग्रंथीतून मदनाचा संचार बाहेर पडतो आणि तो ग्रंथीतून बाहेर पडलेला मदनाचा संचार मनावर राज्य करायला लागतो आणि मग मात्र मन मदमस्त, म्हणजे शृंगाराच्या कल्पनाने मन आपल्याशीच दंग होऊन जाते. याचा अर्थ आहे ठराविक वयानंतर, एक विशिष्ट वय झाल्यानंतर मनामध्ये साचलेला जो मदन ग्रंथी रूपात असतो तो मोकळा होतो आणि ठराविक वयानंतर तारुण्याच्या विशिष्ट अवस्थेत माणसाचे मन मदन मस्त, म्हणजे शृंगारिक काम क्रीडांनी पूर्ण दंगलेले होते. याचा अर्थ मदन हा ग्रंथी रूपाने माणसामध्ये पूर्वीच साठलेला असतो. म्हणून मन पूर्व मदन साज मन ठाई वसावा, ग्रंथी रूपे साचावा, परी ठराविक वयानंतरची मदन भरल्या मनी संचरावा, नसे काही तारुण्य सुलभ. म्हणजे निसर्ग नियमानुसार तारुण्य प्राप्त झालं की तारुण्य सुलभ, तो तरुणामध्ये असलेला ग्रंथी रूपाने साचलेला मदनाचा संचार विशिष्ट वयाची अवस्था आल्यानंतर तारुण्य सुलभतेने ग्रंथीतील मदन शृंगार बाहेर पडतो आणि संबंधित तरुण किंवा तरुणीचे मन मदनमस्त किंवा मदमस्त, म्हणजे शृंगारिक काम क्रीडा किंवा शृंगार काम क्रीडा यांच्या विचाराने तो तरुण किंवा तरुणी स्वाभाविकच आपल्याच मनामध्ये कामदंग असतात. म्हणून मन पूर्व मदन साज मन ठाई वसावा, ग्रंथी रूपे साचावा, तरी ठराविक वयानंतरची मदन भरल्या मनी संचरावा, नसे काही तारुण्य सुलभ. हे सारं निसर्ग नियमाला धरूनच आहे. इथे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ह्या सृष्टीमध्ये जे जे दिसतं ते सृष्टीपूर्व असतं आणि सृष्टीपूर्व जे असतं ते जरी दिसत नसलं तरी त्यालाच आपण वस्तू मात्र किंवा आत्मा म्हणतो. म्हणजे आत्म्यामध्ये
सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये जे जे येतं ते पूर्वीच वसत असतं अशा अर्थाचं हे सूचना आहे. पुढे आपणाला जसं आपण निरूपण करत जाऊ तस तसा याचा उलगडा होईल. ओवी क्रमांक 267. वाद्य विशेष सृष्टी नुपजे तो वरी नसे नादानुभूती वरी तेव्हा नाद नाद भरले पणीच नादी वसे. वाद्य विशेष सृष्टी नुपजे म्हणजे वीणावादन आहे, सतार वादन आहे, अनेक ज्याला आपण म्हणतो वाद्यमेळ आहे, बँड आहे. आणि तो बँड जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत तो बँड किंवा ती वाजंत्री ती सुरावट जोपर्यंत आळवली जात नाही तोपर्यंत वाद्याचा विशेष म्हणजे वाद्यामधून निघणारी संगीताची महफिल सुरावट तोपर्यंत दिसत नाही. जोपर्यंत वाद्य झंकारलं जात नाही तोपर्यंत वाद्य सृष्टी त्यातून निर्माण होणारी संगीत सृष्टी उपजत नाही. परंतु अशा वेळेला तो वाद्यांचा सुमधुर नाद असतो तरी कोठे. वाद्य वाजल्यानंतर ज्या अर्थी नाद बाहेर येतो त्या अर्थी वाद्य वाजल्यानंतर निर्माण होणारी संगीतमय सृष्टी वाद्यातच लपलेली असते किंवा नाद आपल्याच नादामध्ये रंगलेला असतो. पण तो असतोच असतो. म्हणून वाद्य विशेष सृष्टी नुपजे तो वरी. वाद्यात विशेष अवतरण झालं म्हणजे वाद्य झंकारायला लागली की त्याच्यातून संगीतमय सृष्टीचा माहोल तयार होतो. परंतु हे होण्या अगोदर त्या नादाची अनुभूती कोण आणि कुणाला येत असते तर हे होण्या अगोदर नादाची अनुभूती नादच स्वनादामध्ये नाद भरले बणी घेत असतो. म्हणजे मीच माझ्यामध्ये रमावं तसं नादच नादामध्ये नाद भरलेपणी रमत असतो. आणि एकदा का वाद्य सुरू झालं की वाद्याची संगीतमय सृष्टी वाद्याचा संगीत सोहळा म्हणजेच वाद्याच्या विशेष हालचालीमुळे निर्माण होणारी वाद्य विशेष सृष्टी म्हणजे सांगीतिक माहोल नंतरच तयार होतो. परंतु त्याआधी ते संगीत नादामध्येच नाद भरलेपणे आपल्याच नादात रंगलेले असते. वाद्य विशेष सृष्टी नुपजे तो वरी नसे नादानुभूती. नादाची अनुभूती जोपर्यंत वाद्याच्या विशेष हालचालीतून ऑर्केस्ट्रा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत ऑर्केस्ट्रातून निर्माण होणारी संगीतमय सृष्टी आणि त्याची अनुभूती समजू शकत नाही. तरी सुद्धा ते संगीत नादामध्ये स्वतःच नाद म्हणून नाद भरलेपणे वसत असते. संगीत आवाजामध्येच लुप्त झालेले असते. नाद म्हणून परत ऐकला वाद्य विशेष सृष्टी नुपजे तो वरी नसे नादानुभूती तरी तेव्हा नाद नाद भरले पणीच नादी वसे. नादच आपल्या नादामध्ये आवाजच आपल्या आवाजामध्ये गुंग असतो. कवी क्रमांक 268. नाना लाकडे इंधन रूपे जळुनी राख होता अग्निही विझे बुझे परी अग्नी विशेष रूपे तो होय अग्नी त्याची वसता. अनेक लाकडे इंधन रूपाने जळून त्यांची राख झाल्यानंतर लाकडे विसतात, इंधन विसतं, अग्निही विसतो, अग्निही बुजतो. परंतु अग्नी विशेष रूपे तो होय अग्नी त्याची वसता. परंतु अग्नीचा विशेष म्हणून अग्नीमध्येच लपलेला असतो. म्हणजे अनेक लाकडे आगीत टाकल्यानंतर ते इंधन जळून संपतं. इंधन संपतं, लाकडं संपली, त्याची राख झाली, अग्नी विझला, अग्नी बुजला. मग आता अग्नी असतो कुठे तर अग्नी आग म्हणून अग्नीतच वसलेला असतो. जेव्हा त्या अग्नीला पोषक वातावरण तयार होतं इंधन रूपाने तेव्हा तो प्रकट होतो. इतकाच त्याचा अर्थ आहे. म्हणून नाना लाकडे इंधन रूपे जळुनी राख होता अग्नी विझे बुझे परी अग्नी विशेष रूपे तो होय अग्नीतची वसता. पुढे विना दर्पण आपुले वदन पाहण्या जे समर्थ राहती तेची जाणतील येथील खून मौन मौनी मिटे तैसी वस्तू तलपे
परी न सांडे आपण आपणासी. परी न सांडे आपण आपणासी राहे. म्हणजे दर्पणाशिवाय जो आपला चेहरा, जो आपलं मुख जाणू शकतो, अशी जी समर्थ माणसं आहेत की ज्यांना आरशाशिवाय आपण नेमके कसे आहोत हे कळू शकतो, त्यांनाच हे कळू शकेल की तेची जाणतील येथील खूण, मौन मौनी मिटे तैसी वस्तू वस्तू तर लपे. परी न सांडे आपण आपणासी. जे आरशाशिवाय आपलं वदन मुख पाहू शकतात असे जे सामर्थ्यशाली, असे जे बुद्धिमान लोक असतात, तेच येथील मौनाची खूण जाणतात. मौन मौनातच मिटून जावं. तसा आत्मा आत्म्यातच लपलेला असतो. परंतु कोणत्याही परिस्थितीत आत्मा सांडलेला नाही, हरवलेला नाही. तो आपण आपणाशी असतोच असतो. हे आत्म्याबाबत किंवा वस्तूबाबत सांगताना याच्या आधी कारुण्य, लावण्य, झाल्यानंतर अग्नी, इंधन अशी वेगवेगळ्या उपमा उत्प्रेक्षा अशा अलंकारांची रेलचेल करून आत्मा आत्म्याशी असतोच असतो. तो कधी कुठे सांडत नाही, तो हरवत नाही. मात्र आपला चेहरा आरशाशिवाय जे पाहू शकतात असेच लोक मौन मौनामध्ये मिटतो हे ओळखू शकतात. आणि आत्मा आत्म्यामध्येच लपलेला असतो. तो कधीच कुठे हरवलेला नाही. त्यामुळे तो सापडण्याचा प्रश्न नाही. तो आपण आपणाशी असतोच असतो. असं जाणणारे लोकच खरेखुरे ज्ञानी असतात. त्यांनाच समर्थ म्हटलेले आहे. आणि असे समर्थ माणसं असतात, तीच माणसं आरशाशिवाय सुद्धा आपलं नेमकं रूप पाहू शकतात. म्हणून विना दर्पण आपुले वदन पाहण्या जे समर्थ राहती, तेची जाणतील येथील खून, मौन मौनी मिटे तैसी वस्तू वस्तू तलपे. परी न सांडे आपण आपणाशी. परंतु सांडत नाही, आपण आपणाशी असतेच असते असा त्याचा अर्थ आहे. पुढे आहे का, बिन पेरता पीक आले म्हणता ते स्वयं स्पष्टत्वे मुड्यात कणसात राहे जेते. बी पेरलं नाही आणि जर एखादा माणूस म्हणाला यंदा चांगलं पीक येणार आहे, तर एखादा म्हणेल अरे बी पेरलं नाही चांगलं पीक येणार म्हणजे काय. तर जेव्हा बी न पेरता सुद्धा चांगलं पीक यंदा येईल, हवामान चांगलं आहे, यंदा उत्तम पीक येईल असं जेव्हा शेतकरी म्हणतो, तेव्हा हे स्वयं स्पष्ट आहे की त्याने त्या राखलेलं उत्तम बीज, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी, त्याने शुद्ध बीज, उत्तम बीज मुड्यात साठवलेलं आहे. मुडा याचे दोन अर्थ आहेत. मुडा याचा एक अर्थ असा आहे, गवत पेंडा लपेटून त्यात पेरणीपूर्व पेरा करावयाचे धान्य लपेटून ठेवतात. गवत किंवा पेंडा याच एक भांड तयार करतात आणि त्याच्यामध्ये पेरणी करण्यायोग्य उत्तम बीज आहे ते पीक घेतल्यानंतर पुढच्या पिकासाठी राखून ठेवतात. म्हणून गवत किंवा पेंढ्याचे कडब्याचे भांडे त्याला मुडा म्हणतात. आणि त्या मुड्यामध्ये एकदा पीक घेतल्यानंतर पुढे पेरायचं उत्तम बीज लपवून साठवून ठेवतात. म्हणजे मुडा याचा एक अर्थ आहे, पेंढा किंवा गवताचे भांडे ज्यात उत्तम बीज साठवतात असे हे भांडे. किंवा चांगली कणसे जेव्हा नीट लपवून ठेवली जातात, नीट राखली जातात, तेव्हा कणसात उत्तम बीज राखलं जातं. अशा अर्थी कणीस हे सुद्धा त्या उत्तम बीजाचे भांडे म्हणजे मुडा आहे. त्या मुडा याचा एक अर्थ आहे, गवत पेंढा दसकट याच्यामध्ये लपेटून ठेवलेलं उत्तम बीज. म्हणून गवत पेंढा दसकटाचे बी राखण्यासाठी केलेले भांडे म्हणजे मुडा. किंवा चांगली कणसे ज्याच्यामध्ये उत्तम बीज आहे अशी कणसे नीट सांभाळून ठेवणं. इथे सुद्धा बी कणसामध्ये असतं. म्हणजे इथे सुद्धा बी कणीसरूपी भांड्यामध्ये म्हणजे मुड्यामध्ये असतो. आता आपल्याला सांगतो की हा जो मुडा आहे तो कोकणामध्ये उत्तम तऱ्हेचं जे भात आहे ते पूर्वी जेव्हा आजकालचे कंटेनर नव्हते किंवा जी गोणपाट होती ती पुरेशी उत्तम प्रतीची नव्हती,
तेव्हा भाताच्याच पेंड्याचं भांड करून त्यामध्ये उत्तम तऱ्हेचं भात लपवून ठेवायचे. त्याला आपण तेव्हा तेव्हा आम्ही ऐकलेला आहे शब्द की अरे ते मुड्यातलं भात काढ आणि 2 मणाचा पेरा कर. मुड्यातलं भात काढ म्हणजे उत्तम प्रकारे राखून ठेवलेलं भाताच्या पेंड्यातच लपवलेलं धान्य किंवा भाताचं बियाणं. म्हणून बिन पेरता पीक आले म्हणता ते स्वयंस्पष्टत्वे मुड्यात कणसात राहे जे ते. बी न पेरता सुद्धा यंदा उत्तम पीक येणार किंवा घेणार असं जेव्हा शेतकरी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ इतकाच आहे की वातावरण अनुकूल आहे, सर्व सृष्टी अनुकूल आहे आणि उत्तम बी सुद्धा मुड्यामध्ये लपवलेलं आहे. आता ते फक्त काढणार आणि फेकणार म्हणजे ब्रॉडकास्टिंग करणार की उत्तम पीक येणारच येणार असा तो विश्वास असतो. म्हणून बी न पेरता उत्तम पीक आलं असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते उत्तम पीक बीज रूपाने मुड्यामध्ये भांड्यामध्ये लपलेलं आहे असा त्याचा अर्थ घ्यावा. पुढे ऐशा रीती, आता पुढची ओळी आहे ती फार महत्वाची आहे, काळजीपूर्वक ऐका. ऐशा रीती सामान्य अथवा विशेष दोन्ही धर्म चिन्मय वस्तू ठाई नसती नाढळती. जरी ते सृष्टी दिसती तरी आत्मवस्तू त्या पार राहे. अनन्यत्वे ते वस्तू ठाई सच्चिदानंद घनत्वे तद्रूपे. अशा तऱ्हेने सामान्य अथवा विशेष असे दोन्ही धर्म चिन्मय वस्तू म्हणजे आत्म्यामध्ये आढळत नाहीत. मात्र सृष्टीमध्ये सामान्य आणि विशेष असे दोन्ही धर्म दिसले तरी सृष्टी ही आत्म्याच्या नंतर आलेली आहे. सृष्टीचं सृजन आत्म्यातून झालेलं आहे. त्या कारणाने सृष्टीत जरी सामान्य आणि विशेष असे 2 वेगवेगळे धर्म आढळले तरी सृष्टीमध्ये आढळणारे हे धर्म आत्म्यामध्ये नसतात. आत्म्यामध्ये नसतात याचा अर्थ वेगवेगळेपणे आत्म्यामध्ये नसतात. आत्माच सर्व सृष्टीचं सृजन करतो. त्यामुळे सृष्टीत जे जे सृजन होतं, सृष्टीत जे जे धर्म दिसतात ते चिन्मय आत्म्यामध्ये वस्तूमध्ये केवळ आणि केवळ एकाकार होऊन आत्मा म्हणूनच ओळखले जातात असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. ऐशार्थी सामान्य अथवा विशेष दोन्ही धर्म चिन्मय वस्तू ठाई नसती नाढळती. जरी ते सृष्टी दिसती तरी आत्मवस्तू त्या पार आहे. आत्मवस्तू सृष्टीच्या पलीकडे आहे किंवा सृष्टीच्या आधी आहे. अनन्यत्वे ते वस्तू ठाई. अनन्यत्वे अन्य नाही असं म्हणजे एकत्वाने हे दोन्ही सामान्य आणि विशेष दोन्ही धर्म एकरूप होऊन अनन्यत्वे ते वस्तू ठाई ते एकरूप होऊन आत्म्याच्या ठाई असतातच असतात. परंतु तो आत्मा ती वस्तू एकत्वाने केवळ आणि केवळ सत्चित आनंद म्हणून, सत म्हणजे परमसत्य हीच सत्ता, चित म्हणजे चैतन्य आणि परमसत्य हीच सत्ता जी चैतन्य पूर्ण आहे आणि त्या कारणाने जी आनंददायी आहे अशा अर्थाने सच्चिदानंद तद्रूपे. सच्चित आनंद हेच तद्रूप, हेच त्याचं रूप असतं. अशा वस्तूच्या ठाई सामान्य अथवा विशेष धर्म हे वेगवेगळे आढळत नाहीत. सामान्य अथवा विशेष धर्म हे सृष्टीत आढळले तरी सृष्टीपूर्व आत्मा आहे, सृष्टीपूर्व वस्तू आहे आणि ती वस्तू सच्चिदानंद रूपे एकात्मा आहे. तिथेच हे सृष्टीतले सर्व धर्म एकजिन्सी होऊन नांदत असतात. परत सांगतो, जेव्हा आपण कालच्या विवेचनात म्हटलं कल्पाचा अंत झाला, युगाचा अंत झाला, तर मग गंध जातो कुठे, सौंदर्य जातो कुठे, स्पर्श जातो कुठे, दृश्य जातो कुठे किंवा श्रवण जातो कुठे, तर स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण हे संपूर्ण पंचज्ञानेंद्रियांचे विषय त्यांच्या विषयासहित जेव्हा सृष्टीचा लोप होतो, प्रलय होतो, युग संपतं, कल्प संपतो, तेव्हा ते लोपलेल्या अवस्थेमध्ये वस्तूमध्ये रपून राहतात आणि पुन्हा जेव्हा कल्प येतो, युग येतो, तेव्हा ते गुण पुन्हा वेगवेगळ्या फुलाद्वारे, वस्तूद्वारे, दृश्याद्वारे, व्यक्तीद्वारे, निसर्गाद्वारे
पुन्हा ते प्रकट होतात. म्हणजे सृष्टीपूर्व जे जे असतं ते केवळ आत्माच असतो आणि त्याच्यातून सृष्टीचं सृजन झाल्यानंतर आत्म्याचं जे विविधांगी दर्शन आहे ते दृश्य रूपे दिसतं हे इथे सांगायचं आहे. तर आता परत ओळी वाचतो आणि वैशेषिक तत्वज्ञान याबाबत काय सांगतं ते बघूया. ऐशा रीती सामान्य अथवा विशेष दोन्ही धर्म चिन्मय वस्तू ठाई नसती नाढळती जरी ते सृष्टी दिसती तरी आत्मवस्तू त्या पार राहे अनन्यत्वे ते वस्तू ठाई सच्चिदानंद घनत्वे तद्रूपे म्हणजे सच्चित आनंद घन बनून तद्रूप वस्तूमध्येच सर्व काही लपलेलं असतं. आता याचा खुलासा आणि काय का वैशेषिक दर्शन आहे. षट दर्शनापैकी म्हणजे तत्वज्ञानाच्या 6 भागांपैकी एक दर्शन आहे वैशेषिक दर्शन. वैशेषिक दर्शन म्हणजे कणाद मत. कणाद नावाचे ऋषी होते आणि त्यांना एकदा ध्यानामध्ये जाणवलं की ही वस्तू कणाकणानी असंख्य कणांनी बनलेली आहे. आज जे आपण क्वांटम थिअरी म्हणतो म्हणजे पुंजवाद म्हणतो ते पुंज म्हणजेच तेजाचे पुंज कणाद ऋषींना दिसले आणि कणाद ऋषीने ही संपूर्ण सृष्टी कणाकणांची बनलेली आहे असं तत्वज्ञान मानलं आणि त्याच्यातूनच पुढे कणकणमे भगवान त्या कणाकणातून जी सृष्टी निर्माण झाली त्या कणाच्या आत भगवान म्हणजे चैतन्य आहे. म्हणजे कणातून सृष्टी निर्माण झाली आणि कणाच्या आत जे चैतन्य आहे त्या चैतन्यामुळे कण आणि कणातून सृष्टी असं हे कणाद ऋषींचं तत्वज्ञान आहे ज्याला वैशेषिक दर्शन म्हणजे वैशेषिक म्हणजे विशेषत्वाने तत्वज्ञानाची ज्यांनी मांडणी केली त्या तत्वज्ञानाला वैशेषिक दर्शन असं म्हणतात. षट दर्शनापैकी वैशेषिक दर्शन हे एक दर्शन याचा अर्थ ही एक तत्वज्ञानाची शाखा आहे. त्याचा मूळ ऋषी कण त्याला कणाकणाने विश्व बनलेलं आहे जाणवलं आणि त्या कणातून जरी विश्व बनलं तरी त्या कणपूर्व स्थितीत त्या कणाच्या आत जे आहे ते भगवत तत्व म्हणजे ब्रह्मचेतना भगवान हेही त्यांनी जाणलेलं होतं. तर अशा या वैशेषिक दर्शनाने जे षट दर्शनापैकी एक असून त्याला कणाद मत म्हणजे कणाद ऋषींचं मत म्हणून मान्यता मिळालेली आहे. तर अशा या वैशेषिक दर्शनाने सामान्य अथवा विशेष दोन्ही धर्म चिन्मय वस्तूचे ठाई ना तळे. तळे याचा अर्थ वस्त्र किंवा वेष्टन परिवेश असा आहे. म्हणजे चैतन्य घन जी वस्तू आहे तिला सामान्य आणि विशेष या गुणांचं वेष्टन नाही. म्हणजे सामान्य आणि विशेष गुण आणि ज्याला आपण म्हणतो ॲव्हरेज म्हणजे कॉमन आणि स्पेशल. सामान्य म्हणजे कॉमन आणि स्पेशल म्हणजे विशेष असे गुणधर्म असतात. हे दोन्ही गुणधर्म चिन्मय वस्तूच्या ठाई ना तळे म्हणजे आढळत नाहीत म्हणजे वेगवेगळ्या रूपाने आढळत नाहीत. तर वैशेषिक दर्शनाने म्हणजे कणाद मताने सामान्य अथवा विशेष दोन्ही धर्म चिन्मय वस्तूचे ठाई ना तळे म्हणजे वेगवेगळे आढळत नाहीत असे म्हटले आहे. ते सृष्टीत सामान्य व विशेष असे विभिन्नतेने जरूर आढळतात तरीही ते त्यांच्या पृथकतेने वेगवेगळेपणाने वस्तूत दिसत नाहीत. वस्तूत म्हणजे आत्म्यात. वस्तू सृष्टीच्या आधीपासूनच आहे म्हणजे सृष्टीच्या पार पलीकडे सृष्टीपूर्व जी आहे त्याला वस्तू किंवा आत्मा म्हणतात. वस्तूत लपलेली सृष्टी आहे. सृष्टी वस्तूतून आली याचा अर्थ सृष्टी वस्तूत लपलेली आहे परंतु वस्तू ही मात्र सृष्टीच्या आधी किंवा पलीकडची आहे. वस्तूत लपलेली सृष्टी आहे. जसे उर आधी उरोज नंतर. उरस म्हणजे छाती आणि त्यातून अंकुरणारे उरसिज किंवा उरसिरुह किंवा स्तन नंतर. म्हणून उरोज म्हणजे द फिमेल ब्रेस्ट. स्त्रीच्या छातीला उरोज म्हणतात. तिच्या उरातून स्तन बाहेर येतात म्हणून स्त्रीच्या छातीला उरोज म्हणतात. परंतु ते जसे छातीत लपलेले असावेत
तसं सृष्टीतील विशेष आणि सामान्य असे वेगवेगळे दिसणारे गुण सृष्टीत जरी वेगवेगळे दिसले तरी सृष्टी वस्तूमध्ये आत्म्यामध्ये लपलेली असते. त्या कारणाने आत्म्यामध्ये केवळ आत्माच आहे. जेव्हा आत्म्याला स्फुरण होतं तेव्हा सृष्टी येते आणि त्या सृष्टीच्या स्फुरणातून विशेष आणि सामान्य असे वेगवेगळे गुण दिसतात. परंतु आत्म्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे विशेष आणि सामान्य गुण दिसत नाहीत, असले तरी दिसत नाहीत. त्याप्रमाणे आधी वस्तू आणि नंतर त्यातून होणारे सृष्टीचे सृजन म्हणजे निर्मिती. उरात उरोज उर रूपे अनन्य असतात. उरामध्ये उरातून येणारे स्तन किंवा उरोज असतात. म्हणजे उरामध्येच उरोज उररूपे, उरामध्ये उररूपे म्हणजे स्त्रीच्या छातीमध्ये छाती रूपानेच लपलेले जे असतात तेच पुढे सौष्ठव प्राप्त झालं की त्यांना उरोज म्हणतात. म्हणजे स्त्रीच्या छातीमध्ये लपलेले जे काही असते तेच पुढे तिला सौष्ठव प्राप्त झालं, लावण्य प्राप्त झालं की उरोज म्हणून बाहेर येतात. म्हणजे उरोज उरात लपलेले असतात आणि उर म्हणजे स्त्रीची छाती त्याच्यामध्ये लपलेल्या अवस्थेत उरोज असतात. जसे सृष्टी आत्म्यामध्ये लपलेली आहे, परंतु आत्म्यामध्ये सृष्टीचा मूलतः ठाव ठिकाणा लागत नाही, कारण केवळ आत्माच आहे. बाकी जे सर्व आहे ते लाक्षणिक अर्थाने आहे, अन्यथा त्याला कायमचे असे शाश्वत असे रूप नाही. म्हणून उरात उरोज उररूपे अनन्य म्हणजे एकरूप असतात. तद्वत वस्तूमध्ये सृष्टीपूर्व सर्व केवळ वस्तू मात्रच असते. सृष्टी निर्माण होण्या अगोदर आत्म्यामध्ये सर्व आत्मा म्हणूनच असते. सामान्य आणि विशेष दोन्ही धर्म सच्चिदानंद वस्तू अनन्यत्वाने म्हणजे वेगवेगळे नाहीत अशा अर्थाने एकमेव एकम एव म्हणून वस्तुरूप किंवा आत्मा म्हणूनच असतात. अशा अर्थी प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द शब्द म्हणजे आप्त वाक्य म्हणजे ज्ञानी ऋषी मुनींचे जे मंत्र आहेत त्याच्यातून जे आपल्याला ज्ञान होतं त्याला आप्तवाक्य म्हणतात. म्हणून प्रत्यक्ष म्हणजे डोळ्याला दिसणारं कानाला जाणवणारं, अनुमान म्हणजे तर्क आणि शब्द किंवा आप्तवाक्य म्हणजे प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द किंवा आप्तवाक्य यातील कोणत्याही प्रमाणाने म्हणजे आत्मा आहे दाखवण्यासाठी प्रत्यक्ष पुरावा, अनुमान म्हणजे तर्काचा पुरावा आणि आप्तवाक्य म्हणजे ऋषी मुनींचे शब्द याचा पुरावा. म्हणून प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द म्हणजे आप्तवाक्य यातील कोणत्याही प्रमाणाने यातील कोणत्याही मोजमापाने आत्मा प्रमाणित करता येत नाही. मूलतः तो प्रमेय विषय सिद्धांत नसल्याने मूलतः तो प्रमेय म्हणजे सिद्ध करता येण्याजोगा नसल्याने तो विषय तो कोणाचाही विषय नाही आणि त्याचाही कोणता विषय नाही. मूलतः आत्मा प्रमेय म्हणजे सिद्धांत कूट नसल्याने तो विषय नसल्याने तो कुणाचाही विषय नाही आणि त्याचाही कोणी विषय नाही. म्हणून मूलतः आत्मा प्रमेय नाही, विषय नाही आणि सिद्धांत म्हणजे सिद्ध करून प्रमाणित करावा असाही नाही. त्या कारणाने स्वतःच स्वतःशी असतो. म्हणून आत्मा स्वतःच स्वतःशी असतो. तो प्रमाण आणि प्रमेय नसल्याने तो विषय नसल्याने तो सिद्ध करता येत नाही. तो स्वतःच स्वतःशी स्वसिद्ध असतो. बाकी सारे प्रमेय आणि प्रमा याचा अर्थ प्रमाण, बाकी सारे प्रमेय म्हणजे गूढ उकल करावे असे सिद्धांत, बाकी सारे प्रमेय आणि प्रमा म्हणजे प्रमाण या प्रकारे सांगण्याजोगे असले तरी आत्मा सोडून इतर सर्व सिद्धांत म्हणून मान्य करून दुसऱ्या प्रमाणाने सिद्ध करता येण्याजोगे असतात. आत्मा सोडून उरलेलं सर्व सिद्धांत रूपे आणि प्रमाण रूपे सिद्ध करता येण्याजोगं असलं तरी सत्यत्वाने केवळ वस्तू म्हणजे आत्माच खरा असल्याने म्हणून इतर सर्व
प्रमेय आणि प्रमाण याद्वारे सिद्ध करता आलं तरी सर्वत्र केवळ आणि केवळ अविनाशी आत्माच असल्याने सर्व सृष्टी व तिथे स्पष्टीकरण करणारे शब्द सुद्धा त्यांच्या पूर्वस्थितीत मौन मात्र वस्तूच आहे. म्हणजे सर्व सृष्टी आणि त्या सृष्टीतील सर्व सिद्धांत, त्या सिद्धांतांना प्रमाणित करणारी प्रमाण, ही सर्व मूलतः वस्तू आत्मा म्हणूनच असल्याने हे सर्व सृष्टी, सिद्धांत, प्रमेय आणि प्रमा किंवा प्रमाण अस्फुट आत्मा म्हणजे अप्रकट आत्म्यामध्येच सामावलेले असतात. म्हणून सृष्टीबद्दल सर्व सिद्धांत आहेत, सृष्टीचं स्पष्टीकरण करणारी प्रमाण आहेत, परंतु आत्म्याला स्पष्टीकरण नाही. आत्मा स्वतः सिद्धांत नाही, आत्मा कोणाचा विषय नाही आणि आत्म्याचाही कोणता विषय नाही. आत्मा त्याचा तोच अस्फुट अप्रकट असल्याने, आत्मा नेहमीच अप्रकट असल्याने त्यातून जे जे प्रकट झाले ते सिद्ध करणं सोपं आहे, पण आत्म्याला सिद्ध कधीच करता येत नाही असा त्याचा अर्थ आहे. कोणत्याही प्रकारे शब्द रूपे व अन्य प्रकारे सांगण्या दाखवण्या योग्य आत्मा नाहीच नाही. तो आहे मात्र, तो आहे मात्र, तो आहे म्हणून सर्व आहे. आत्मा आहे म्हणून सर्व काही आहे. हा बोलणारा आहे, ऐकणारा आहे, पटवणारा आहे आणि पटवून घेणारा आहे. नव्हे सर्व आहे असे म्हणण्यापूर्वीही, आता जरी आपण म्हटलं सर्व आहे तरी सुद्धा सर्व आहे असे म्हणण्यापूर्वीही किंवा कथनपूर्वही, सर्व आहे हे कथन करण्यापूर्वीही तो केवळ आहेच आहे, वस्तू मात्र आहे, केवळ आत्माच आहे. याचा अर्थ सर्वत्र केवळ आत्माच आहे, त्याचे दर्शन अशक्य आहे. त्या कारणाने तो सर्व दर्शनांच्या म्हणजे तत्वज्ञान क्षेत्राच्या सिद्धांताच्या पार पलीकडे आणि आधीपासून आहे. इति म्हणताना नेती नेती म्हणून वेदांनी आत्मा कथन दर्शन योग्य नसल्याचे म्हटले आणि वेद किंवा वेदवाणी मागे फिरली. आत्म्याबद्दल इति 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 असा निर्देश करता करता शेवट छे आम्ही सांगतो ते खोट आहे, आत्मा असा आहे म्हणणं चुकीच आहे असं इति इति म्हणणारे वेद सुद्धा नेती नेती म्हणाले आणि आत्मा हा कथन दर्शन योग्य नाही, आत्मा हा सांगण्यासारखा नाही, दर्शन देण्यासारखा नाही, दर्शन घेण्यासारखा नाही असं इति इति म्हणताना नेती नेती वेद म्हणाले. वेद आणि वेदवाणी थकली आणि वेद तिच्या वाणीसह वेदवाणीसह मौनात जाऊन संपले. असं हे आत्म्याचं किंवा वस्तूचं अत्यंत विलक्षण वर्णन आहे ते आपण ऐकलं. तरी सुद्धा किती विलक्षण वर्णन असलं तरी आत्मा वर्णनाच्या पलीकडेच आहे. द डेफिनेशन इज नॉट द थिंग डिफाईन्ड. डेफिनेशन इज नॉट द थिंग डिफाईन्ड. आत्म्याबद्दल कितीही विलक्षण बोललं गेलं तरी आत्मा व्याख्येत बसत नाही. डेफिनेशन इज नॉट द थिंग डिफाईन्ड. जे व्याख्यित करायचा प्रयत्न केला जातो ते व्याख्येत बसत नाही. आत्मा हा व्याख्यित करायचा किती प्रयत्न केला तरी तो व्याख्येच्या पलीकडे आहे. यालाच म्हणायचं इति इति नेती नेती. यालाच म्हणायचं डेफिनेशन इज नॉट द थिंग डिफाईन्ड. जय कृष्णमूर्ती. तर आता आपण आज इथेच थांबूया. 271 पर्यंतच्या ओव्या वाचून झाल्या. पुढील भाग उद्याच्या निरूपणात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. शुभ दिन चिंतन करतो आणि इथेच थांबतो. अस्तु. धन्यवाद.